हॅलो एव्हरीवन, आपण पाहतोय बेसिक सर्वेइंग. बेसिक सर्वेइंग मध्ये आज आपण जे काही क्वेश्चन्स पाहतोय ते युनिट टेस्ट 2 साठी जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते आपण पाहतोय. चला पाहूया. पहिला जो क्वेश्चन आहे इम्पॉर्टंट तो आहे लिस्ट आणि 4 टाइप्स ऑफ बेंचमार्क. आपल्याला बेंचमार्कचे 4 इम्पॉर्टंट टाइप्स माहित हवेत. कोणकोणते टाइप्स आहेत? बेंचमार्कचे टोटल 4 इम्पॉर्टंट टाइप्स आहेत. जीटीएस बेंचमार्क. जीटीएस चा लॉंग फॉर्म आहे ग्रेट ट्रिग्नोमेट्रिकल सर्वे बेंचमार्क, मीन्स जीटीएस बेंचमार्क, ग्रेट ट्रिग्नोमेट्रिकल सर्वे बेंचमार्क. आता याचं डिस्क्रिप्शन आपल्याला इथे नाहीये, तर ते ज्यावेळी नेक्स्ट टॉपिक होईल, ज्यावेळी हा टॉपिक शिकवला जाईल त्यावेळी डिटेलमध्ये एक्सप्लेन केला जाईल. तर जीटीएस बेंचमार्क मीन्स ग्रेट ट्रिग्नोमेट्रिकल सर्वे बेंचमार्क, परमनंट बेंचमार्क, आर्बिट्रेरी बेंचमार्क आणि टेम्पररी बेंचमार्क. मग 4 टाइप कोणते? जीटीएस बेंचमार्क, परमनंट बेंचमार्क, टेम्पररी बेंचमार्क आणि आर्बिट्रेरी बेंचमार्क. ओके, 2 मार्क साठी एवढे 4 टॉपिक्स तुम्हाला लिहायचे. नेक्स्ट आहे ड्रॉ स्केचेस ऑफ हिल अँड डिप्रेशन बाय युजिंग कंटूअर. कंटूअरचा यूज करून तुम्हाला एक हिल आणि एक डिप्रेशन, हिल म्हणजे काय? उंच भाग, आणि डिप्रेशन म्हणजे खड्डा. या पद्धतीने तुम्हाला एक त्यासाठी कंटूअर मॅप ड्रॉ करायचा आहे. सी हियर, या ठिकाणी तुम्हाला हे जे दिसतंय हे सर्कल मध्ये सर्कल, ठीक आहे, सर्कल नाही ऍक्च्युअली ते इलिप्स आहेत किंवा एक असा क्लोज पार्ट आहे. आता यामध्ये जर पाहिलं तर तुम्ही पाहू शकता बाहेरचा जो सर्कल आहे तिथं किती लिहिलंय? 60. आतल्या सर्कलमध्ये 65, त्याच्या पुढे 77. म्हणजे बाहेरून आत येताना त्याच्या व्हॅल्यूज त्या इन्क्रीज होत चालल्यात. याचं मिनिंग काय की कडेचे जे पॉइंट्स आहेत त्याची जी हाईट आहे फ्रॉम डॅटम सरफेस ती किती आहे? 60. त्याच्या पुढच्या पॉइंटची 65, त्याच्या पुढच्या पॉइंटची, म्हणजे याचा अर्थ जसं आपण पुढे पुढे जातोय तसं हाईट वाढते. मग हाईट वाढताना डोंगराची हाईट वाढते का खड्ड्याची हाईट वाढते पुढे पुढे गेल्यावर? त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो हिल एरिया किंवा हिली एरिया. मग काय हिल जर आपल्याला शो करायचा आहे इन द फॉर्म ऑफ कंटूअर्स तर तुम्हाला सर्कल मध्ये सर्कल काढायचे. आता हे सर्कलच आले पाहिजे, इलिप्स आले पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही याला जस्ट फक्त फ्री हँड स्केच म्हणून काढायचे, हाताने ड्रॉ करायचे सर्कल. फक्त एक काळजी घ्यायची काढताना काय की बाहेरच्या सर्कलला तुम्हाला इलिव्हेशन कमी दाखवायचे आणि आतल्या सर्कलला इलिव्हेशन इन्क्रीज करत जायचंय. तुम्ही कितीने इन्क्रीज करू शकता? इथे 5 ने इन्क्रीज केलेले, 60, 65, 70. तुम्ही 10 मीटरने पण हे करू शकता, इन्क्रीज करू शकता. तिथं 60, तिथं 70, 80, 90, 100 या पद्धतीने सुद्धा दाखवू शकता. मग ज्यावेळी इलिव्हेशनची हाईट आतमध्ये येताना इन्क्रीज होत जाते त्याला म्हणतात हिल, किंवा कंटूर मॅपच्या याच्यात आपण शो केलं हिली एरिया. तो हिली एरिया जर हा टॉप व्ह्यूने पाहिल्यावर दिसतो, हा कसा दिसतो? टॉप व्ह्यूने पाहिल्यावर. साइड व्ह्यूने पाहिल्यावर तो हिल कसा दिसेल? हे बघा, हे 2 पॉईंट दिसतात का? सॉरी, हे जे 2 पॉईंट दिसतात का ते कडेचे, सगळ्यात कडेचे पॉईंट आहे, म्हणजे याची हाईट कमी आहे. किती हाईट आहे? 60. बघा याला 60 दाखवलेलं आहे, दिसलं? पुढे आतला सर्कल कोणता आहे? 65. हे बघा 65 च्या 2 लाईन्स आहेत. किती हाईट आहे? म्हणजे वर गेलं ना, हाईट वाढली ना, किती मीटरने? 5 मीटरने. मग या लाईनवर, ही जी डॉटेड लाईन आहे या लाईनवर जेवढे पॉईंट येतील त्या सर्वांची हाईट काय राहील? 65 मीटर. कुठून? फ्रॉम डॅटम सरफेस. डॅटम म्हणजे बेसिक सरफेस. त्यानंतर आतला सर्कल 70चा दिसतोय पहा आतला, त्याचं जर सरळ पाहिलं तेव्हा इथं पॉईंट येतो, ही लाईन किती हाईट आहे? 75. म्हणजे जसं पुढे पुढे जातोय तस हाईट इन्क्रीज होते, म्हणजे तो काय झाला रे? हिल. हिल म्हणजे डोंगर. मग कंटूअर मॅप मध्ये हिली रिजन दाखवायचा असेल इन द फॉर्म ऑफ कंटूअर, हिली रिजन इन द फॉर्म ऑफ कंटूअर, तर तुम्हाला सर्कल मध्ये सर्कल काढायचे आणि आतमध्ये येताना व्हॅल्यू इन्क्रीज करायच्यात. यामध्ये काय डाऊट? हे सेंटेन्स नाही लिहिलं तरी चालेल. पुढे आता डिप्रेशन दाखवायचंय तर परत तुम्हाला सर्कल मध्ये सर्कलच दाखवायचे, पण जसं पुढे पुढे जाल आतमध्ये खड्डा काय होत जाईल, म्हणजे इलिव्हेशन काय होत जाईल? कमी कमी होत जाईल, म्हणजे आतमध्ये खड्डा येत जाईल. बरोबर ना? हाईट कमी कमी होईल ना पुढे पुढे आल्यावर. जेव्हा मी खड्ड्याबद्दल बोलतो त्यावेळी हाईट आत पुढे गेल्यावर कमी होती, वाढते? कमीच होते ना. मी हाईट शब्द का उच्चारतोय? कारण तुम्हाला इलिव्हेशन अजून हा शब्द माहित नाही. ज्यावेळी मी तुम्हाला शिकवणार त्यावेळी माहिती होईल. मग बघा कडेचा पॉईंट काय आहे? कडेचं सर्कल 80. आत गेल्यावर व्हॅल्यू कमी झाली का नाही? 75. आत गेल्यावर अजून 70, अजून आत. म्हणजे जसं तुम्ही आत जाताय इलिव्हेशन कमी कमी होते. इलिव्हेशन म्हणजे हाईट कमी कमी होतीये फ्रॉम डॅटम सरफेस. याचा अर्थ जसं मी पुढं 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 जातोय खड्डा 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 येतोय. तुम्ही या कडेचे 2 पॉईंट पहा, हे बघा
किती हाईट आहे 80 म्हणजे सगळ्यात वर आहे बरोबर. आतला सर्कल 75 आहे बघा, किती हाईट आहे 75, आलं नाही खाली. परत हा किती आहे 65, आलं की नाही खाली. म्हणजे जसं तुम्ही आतात याल तसं इलिव्हेशन कमी कमी होत जाईल. म्हणजे त्या ठिकाणी असं डिप्रेशन आहे, खड्ड आहे. मग डिप्रेशन इन द फॉर्म ऑफ कंटूअर असं शो करतात. काय डाऊट? हाईट कमी कमी करायची फक्त आत जाताना. वास्तविक पाहता कंटूअर मॅप मध्ये हिली रिजनची ड्रॉइंग आणि डिप्रेशनची ड्रॉइंग सेम दिसते. फक्त इथं इलिव्हेशन इन्क्रीज होत जातं इनर साइड आणि इथं इलिव्हेशन कमी होत जातं इनर साइडला आणि इथं इनर साइडला इलिव्हेशन वाढत जातं. फक्त खालच्या दोन फिगर काढल्या तरी चालतात, पण तुम्हाला वाटलं योग्य तर वरच्याही काढू शकता. कळालं काय? समजलं का? पुढचा क्वेश्चन आहे डिफाइन बॅक साइड रीडिंग अँड हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? इकडे पहा, हा तुमच्या समोर कॅमेरा आहे. या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला ट्रायपॉड स्टँड दिसतोय, सेम तसा ट्रायपॉड स्टँड ग्राउंडवर आहे आपल्याकडे आणि त्याच्यावरती इथे जे कॅमेरा लावलाय मी तिथे आहे डम्पी लेवल किंवा ॲटो लेवल. आता जसं याला तुम्हाला टेलिस्कोप दिसतोय का, टेलिस्कोपिक पार्ट, अगदी तसं ॲटो लेवल आणि डम्पी लेवलला सुद्धा असा टेलिस्कोप आहे. बट टेलिस्कोपचा जो सेंटर आहे असा सेंटर, ठीक आहे, मी कळतंय का, सेंट्रल पॉइंट. तर फ्रॉम ग्राउंड लेवल त्या सेंट्रल पॉइंट, टेलिस्कोपच्या सेंटर पॉइंट पर्यंत जी हाईट आहे त्याला म्हणतात हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. काय म्हणतात? परत डेफिनेशन पहा. द इलिव्हेशन ऑफ द प्लेन ऑफ कोलिव्हेशन. प्लेन ऑफ कोलिव्हेशन म्हणजे काय की तुमचा जो टेलिस्कोप आहे, टेलिस्कोप, तर टेलिस्कोपच्या सेंटर मधून जाणारी लाईन म्हणजे लाईन ऑफ कोलिव्हेशन. आता टेलिस्कोप कसा दिसतो? फॉर एक्झाम्पल दिस इज अ टेलिस्कोप. हा टेलिस्कोप आहे. या साईडला मी डोळा लावतो, मी याला म्हणतो आयपीस, आणि या साईडने समोरचा ऑब्जेक्ट मला क्लिअर दिसतो, याला म्हणतो मी ऑब्जेक्ट पीस. मग आयपीस आणि ऑब्जेक्ट पीस याच्या सेंटर मधून जाणारी जी लाईन आहे त्याला म्हणतात लाईन ऑफ कोलिव्हेशन. कळालं? मग इकडे पहा, द इलिव्हेशन ऑफ प्लेन ऑफ कोलिव्हेशन व्हेन द इन्स्ट्रुमेंट इज लेवल्ड. जेव्हा मी माझं डम्पी लेवल किंवा ॲटो लेवल लेवलिंग केलेलं आहे, असं हॉरिझॉन्टल आहे, जसा कॅमेरा हॉरिझॉन्टल आहे, तेव्हा त्याच्या लाईन ऑफ कोलिव्हेशन पासून डॅटम सरफेस पासून जी हाईट आहे त्याला म्हणतात हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. काय म्हणतात? हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. कळालं ना तुम्हाला? टेलिस्कोपच्या सेंटर पर्यंत हाईट, त्याला टेलिस्कोपचं सेंटर नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं? लाईन ऑफ कोलिव्हेशन. आणि कुठून घ्यायची? आपण सर्वेइंग मध्ये हाईट शब्द नाही वापरत. सर्वेइंग मध्ये आपण हाईटला इलिव्हेशन म्हणतो. इलिव्हेशन म्हणजे हाईटच. बरं, हाईट जी आहे ना ती ग्राउंड लेवल पासून मोजल्या जाते, पण इलिव्हेशन जे आहे ना ते डॅटम सरफेस पासून मोजलं जातं. तुम्ही म्हणाल सर तुम्ही केव्हाचं डॅटम सरफेस म्हणता? डॅटम सरफेस काय आहे? डॅटम सरफेस म्हणजे आपल्या आजूबाजूला काय बरं? समुद्र आहे, महासागर आहे, ओशन्स आहे, सी आहे, माहिती ना? बरं, त्याची जी पाण्याची पातळी ना, समुद्राची पातळी, त्याला म्हणतो आपण मीन सी लेवल. तिथून वर मोजलेली हाईट म्हणजे इलिव्हेशन. म्हणून आपण सर्वेइंग मध्ये ती हाईट धरतो, तिथून वर हाईट मोजतो, ग्राउंड लेवल पासून वर नाही. का बरं नाही ग्राउंड लेवल पासून मोजत? कारण ग्राउंड इथं खाली आहे, तिथं वर आहे, मग हाईट बदलन प्रत्येक पॉइंटची. म्हणून समुद्राच्या पाण्याची हाईट बदलन का? म्हणजे काय म्हणायचंय की इलिव्हेशन इज द हाईट मेजर्ड फ्रॉम मीन सी लेवल. त्याला मराठीत म्हणतात समुद्र सपाटीपासूनची सरासरी उंची, मीन सी लेवल. मग इलिव्हेशन शब्द वापरायचा. मग व्हॉट इज हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट? हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट इज द इलिव्हेशन. आता इलिव्हेशन कळालं ना? इलिव्हेशन ऑफ द लाईन ऑफ कोलिव्हेशन, प्लेनच्या जागी लाईन घ्या. द इलिव्हेशन ऑफ लाईन ऑफ कोलिव्हेशन फ्रॉम द मीन सी लेवल इज कॉल्ड ॲज हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. शॉर्टकट मध्ये हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंटला म्हणतात HI. HI म्हणजे हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. द इलिव्हेशन ऑफ लाईन ऑफ कोलिव्हेशन of the dumpy level or ॲटो level from mean sea level or datum surface is called as height of instrument. कळालं ना कुठून कसं काय? पुढे ऐका. आता बॅक साइड रीडिंग. आताच मी सांगितलं होतं तुम्हाला की जे पहिलं रीडिंग घेतो ना इन्स्ट्रुमेंटचं, सगळं टेम्पररी ऍडजस्टमेंट केलं आणि पहिलं रीडिंग घेतलं त्याला म्हणतात बॅक साइड रीडिंग. काय म्हणतात? इकडे पहा, हे रीडिंग कुठे घेतलं आता? स्टाफवर. स्टाफ म्हणजे पट्टी ज्याच्यावरती रीडिंग मेन्शन केले असतात, 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर, हे सगळं मी शो करणार आहे. The staff reading taken on a point known as the elevation. Back sight are used to establish the height of instrument. It is always the first reading after setting up the instrument. एकदा इन्स्ट्रुमेंट त्याच्या जागेवर सेट केलं की जे पहिलं रिडिंग घेतो त्याला म्हणतात बॅक साइट रिडिंग. पहिलं रिडिंग त्याला म्हणतात बॅक साइट रिडिंग. त्याला शॉर्टकट मध्ये म्हणतात BS.
इन्स्ट्रुमेंट सेटिंग अप केलं की त्याचे पहिलं रिडिंग घेतो, द फर्स्ट रिडिंग टेकन आफ्टर सेटिंग अप द इन्स्ट्रुमेंट, त्या पहिल्या रिडिंगला म्हणतात बॅक साइड रिडिंग. शेवटचं रिडिंग घेतो ते फॉर साइड रिडिंग, आणि मधले रिडिंग इंटरमिजिएट साइड रिडिंग. किती सोपं. फर्स्ट रिडिंग कळालं, एवढं लिहिता येईल. ओके. क्वेश्चन नंबर 4 आहे लाईन ऑफ कोलिमेशन. द लाईन, एक अशी लाईन जॉईनिंग द इंटरसेक्शन ऑफ क्रॉस हेअर. क्रॉस हेअर कुठं असतो? क्रॉस हेअर मी शिकवलाय तुम्हाला, नाही शिकवला वाटतं अजून. टेलिस्कोप आहे, टेलिस्कोप. तर टेलिस्कोपच्या तिथे जिथे मी डोळा लावतो ना, टेलिस्कोप आहे समजा, असं इमॅजिन करा की डम्पी लेवलचं टेलिस्कोप आहे. या टेलिस्कोपचा सेंट्रल पॉइंट समजा हा दिसतोय तुम्हाला, हा आहे. इथे मी डोळा लावतोय, म्हणजे इथून पाहतोय, मग या पॉइंटला म्हणायचं आयपीस. आणि ह्या साईडला पुढे दुसरी काच आहे, त्या काचेला म्हणतात ऑब्जेक्ट पीस. ठीक आहे. आणि हे असं होल आहे, याच्या आतमध्ये काय असतात? कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स, आणि बाहेरून फोकसिंग स्क्रू असतो, जेणेकरून समोरच्या ऑब्जेक्टला आपल्याला फोकस करता येतं, जेणेकरून तो क्लिअर दिसेल. ओके ना. मग अशी लाईन जी इथं जो क्रॉस हेअर आहे, क्रॉस हेअर म्हणजे काय असतं? एक अशी हॉरिझॉन्टल केसासारखी बारीक लाईन असते, आपल्या केसांसारखी एकदम बारीक असते, आणि एक व्हर्टिकल असते अशी. मग दोन केसांसारख्या दोन बारीक लाईन आहे आणि एकमेकींना क्रॉस करतात ते, म्हणून त्याला म्हणतात क्रॉस हेअर. हेअर म्हणजे केसांसारखी बारीक, आणि क्रॉस म्हणजे क्रॉस करते. मग क्रॉस हेअर असतात कुठं? तुमच्या टेलिस्कोपचा जो ऑब्जेक्ट पीस आहे ना, तिथं क्रॉस हेअर असतो. मग ते क्रॉस हेअरच्या सेंटर मधून जाते ती लाईन, आणि कुठे येते? टू द ऑप्टिकल सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट ग्लास. हा पुढे ऑब्जेक्ट ग्लास आहे, ऑब्जेक्ट पीस. त्या ऑब्जेक्ट पीसचा जो ऑप्टिकल सेंटर आहे तिथून, आणि क्रॉस हेअरच्या सेंटर मधून जी लाईन जाते तिला म्हणतात लाईन ऑफ कोलिमेशन. मी तर सरळ सरळ असं म्हणतो, द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ आयपीस अँड ऑप्टिकल सेंटर ऑफ ऑब्जेक्ट पीस इज कॉल्ड एज लाईन ऑफ कोलिमेशन. या साईडने जो आयपीस आहे तिचा सेंटर, आणि या साईडने जो ऑब्जेक्ट पीस आहे त्याचा सेंटर, याच्यामधून जाते ती लाईन, त्याला म्हणतात लाईन ऑफ कोलिमेशन. कन्सेप्ट कळाला ना? द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ आयपीस, द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ आयपीस अँड सेंटर ऑफ ऑब्जेक्ट पीस इज कॉल्ड एज लाईन ऑफ कोलिमेशन. तुम्ही असंही लिहू शकता बुक प्रमाणे, क्रॉस हेअरच्या सेंटर मधून जाते, 3 पॉइंट मधून जाते ती. ऍक्च्युली कुठले पण 2 लिहायचे, आयपीसचा सेंटर, ऑब्जेक्ट पीसचा सेंटर, आणि क्रॉस हेअरचा सेंटर. जमेल? द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ क्रॉस हेअर अँड ऑप्टिकल सेंटर ऑफ ऑब्जेक्ट क्लास किंवा ऑब्जेक्ट पीस इज कॉल्ड एज लाईन ऑफ कोलिमेशन. काय डाऊट? जमेल लिहायला? क्वेश्चन नंबर 5 आहे कंटूर अँड कंटूर लाईन. कंटूर म्हणजे काय? इकडे बघा, आता समजा ही ग्राउंड आहे, ग्राउंड वरती काही पॉईंटची, प्रत्येक पॉईंटची हाईट वेगवेगळी. इथलचा पॉईंट खाली आहे, इथलचा पॉईंट वर आहे, परत इथलचा पॉईंट खाली आहे, बरोबर की नाही? असं वर खाली असतं ना ग्राउंड. ग्राउंड लेवल मध्ये खूपच अंड्युलेशन्स असतात, खूप चढ उतार असतात, बरोबर ना? पण असं होऊ शकतं ना की कुठले तरी 2 पॉईंट त्याची हाईट सेम आहे, मग त्या 2 पॉईंटला जोडणारी जी लाईन आहे, त्या 2 पॉईंट ज्यांचं इलिव्हेशन सेम आहे, द पॉइंट्स an imaginary line joining the points of equal elevation, त्याला म्हणतात कंटूर. कंटूर म्हणजे काय? एक इमॅजिनरी लाईन आहे जी ग्राउंड वरती काढली जाते. इमॅजिनरी लाईन म्हणजे ती आपल्याला अशी हाताने ड्रॉ करता येत नाही, ती इमॅजिन केलेली आहे. कशी इमॅजिन केली? की बाबा ही लाईन त्या पॉइंटला जोडते ज्या पॉइंटची डॅटम सरफेस पासून हाईट सेम आहे. डॅटम सरफेस पासूनची हाईट म्हणजे काय? इलिव्हेशन. इलिव्हेशन शब्द म्हणजे काय? डॅटम सरफेस पासूनची हाईट. मग द पॉइंट, an imaginary line on the ground surface which joins the points of equal elevation is called as contour. कळालं? कंटूर म्हणजे काय? कंटूर म्हणजे एक अशी काल्पनिक रेषा जी काय करते? इक्वल इलिव्हेशन असलेल्या पॉइंटला कनेक्ट करते. म्हणजे त्या लाईनवर जे पण पॉइंट आहे त्या सगळ्यांचं इलिव्हेशन सेम आहे, त्या सगळ्यांची हाईट सेम आहे, त्याला आपण लेवल म्हणतो. पहा, लेवल. फॉर एक्झाम्पल हा फ्लोअर आहे, या फ्लोअर लेवल मध्ये हा फ्लोअर म्हणजे काय? याचा प्रत्येक पॉइंट सारख्या हाईटवर आहे. कळालं ना? मग हीच हाईट जर तुम्ही डॅटम सरफेस पासून मोजली तर सारखं इलिव्हेशन झालं, आणि इक्वल इलिव्हेशन असलेल्या पॉइंटला जोडणारी जी इमॅजिनरी लाईन आहे त्याला म्हणतात कंटूर. व्हॉट इट? कंटूर लाईन. अ कंटूर लाईन इज अ लाईन ऑन द मॅप रिप्रेझेंटिंग अ कंटूर. आता ही जी कंटूर लाईन मी ग्राउंडवर इमॅजिन केली,
हिला मी फक्त नकाशावर काढलं, मॅपवर ड्रॉ केलं. मग मॅपवर जर कंटूर लाईन ड्रॉ केली, मॅपवर जर कंटूर ड्रॉ केला तर त्याला कंटूर लाईन म्हणतात. काय म्हणतात? मग लक्षात ठेवा, वेन कंटूर इज ड्रॉन ऑन द मॅप देन दॅट लाईन इज कॉल्ड ॲज कंटूर लाईन. काय केलं म्हणतात? कंटूर लाईन. सियर हे काय मग रे? हे मॅपवर ड्रॉ केलेली लाईन आहे, कंटूर लाईन. म्हणजे ही जर तुम्ही सर्कल पाहिला, या सर्कलचा कोणता बी पॉइंट घ्या, हा घ्या, हा घ्या, हा घ्या, त्याची हाईट काय आहे? 60 मीटर. त्याचं इलिव्हेशन काय आहे? 60 मीटर. म्हणजे ही लाईन काय करते की ती हे सांगते की या लाईनवर जे जे पॉइंट येतात, कोणता पण पॉइंट, त्याचं इलिव्हेशन 60 मीटर आहे. आणि या 60 मीटर इलिव्हेशन असलेल्या सगळ्या पॉइंटला जोडणारी ही लाईन, हिला म्हणतात कंटूर लाईन. आणि ह्या कंटूर लाईनला जर आपण मॅपवर शो केलं तर त्याला कंटूर लाईनच म्हणतात. ग्राउंडवर म्हटलं तर फक्त कंटूर, कारण ती फक्त इमॅजिनेशन आहे ग्राउंडवर. पण मॅपवर जर लाईन शो केली, कंटूर लाईन. कळालं? कंटूर जेव्हा मॅपवर शो केला जातो तेव्हा त्याला कंटूर लाईन म्हणतात. आणि ग्राउंडवर जेव्हा ती इमॅजिनरी लाईन इमॅजिन केली जाते त्याला कंटूर म्हणतात. एनी डाऊट? समजलं का काय कंटूर? पुढचा क्वेश्चन आहे, स्टेट द यूज ऑफ यू फ्रेम इन प्लेन टेबल सर्वेइंग. प्लेन टेबल सर्वेइंग मध्ये यू फ्रेमचा यूज काय? यू नावाची अशी फ्रेम आहे, यू नावातच सगळे, यू आकाराची अशी फ्रेम असते. प्लंबिंग फॉर्क इज अ शेप्ड मेटल फ्रेम विथ अप्पर हॉरिझॉन्टल आर्म अँड लोअर इन्क्लाइंड आर्म. यू आकाराला किती आर्म्स आहेत बरं? यू आहे बघा, असा असतो यू. ही एक आर्म आणि ही एक आर्म, दोन आर्म्स आहेत. एक आता यू जो आहे ना, तो असा आपण हॉरिझॉन्टल पकडतो, इथे प्लेन टेबल असतो असा. तर या ठिकाणी ही अप्पर फ्रेम आणि या ठिकाणी लोअर फ्रेम. अप्पर फ्रेम आणि लोअर फ्रेम असे दोन फ्रेम असतात. कळालं ना? यू फ्रेमला अप्पर आर्म आणि लोअर आर्म, दोन आर्म आहेत. द अप्पर आर्म इज प्रोव्हाइडेड विथ पॉइंटर. त्यातला जो अप्पर आर्म आहे त्याला इथं पॉइंट दिलेला आहे, एक शार्प पॉइंट, पॉइंटर आहे. बरं, ऍट द एंड व्हाईल द लोअर आर्म, लोअर आर्मला मात्र खालच्या साईडने हुक आहे आणि त्या हुकला कनेक्ट केलाय प्लम बॉब. शो करणार आहे मी. अप्पर आर्मला काय आहे? शार्प एंड. आणि लोअर आर्मला काय आहे? हुक, ज्याला प्लम बॉब कनेक्ट केलेला आहे. आता प्लम बॉब शिकवलेला आहे मी. बरं, याचा यूज काय बरं या इन्स्ट्रुमेंटचा? When the plumbing fork is kept on the plane table, then vertical line passes through the pointed edge of the upper arm. थोडक्यात काय, प्लंबॉबच्या मदतीने तुम्ही शीटवर जो पॉइंट आहे ना, तो पॉइंट असा कव्हर करून ग्राउंडवर कव्हर करायचा. शीटवर जो पॉइंट आहे तो व्हर्टिकली बरोबर खाली ग्राउंडवर कव्हर करायचा. थोडक्यात सेंटरिंग इज द फंक्शन ऑफ यू फ्रेम. यू फ्रेम विथ प्लंबॉबच्या मदतीने तुम्ही सेंटरिंग करू शकता आणि शीटवर जो पॉइंट आहे तो व्हर्टिकली कॅरी करू शकता ग्राउंडवर. हे कळालं का? इट इज युज्ड फॉर सेंटरिंग. सेंटरिंग शब्द जास्त महत्वाचा आहे. हे सगळं लिहावं लागेल. मला वाटतं 4 मार्कला आहे का 2 मार्कला आहे बघा. तुम्हाला फिगर दाखवून देतो, थांबा. इकडे पहा मुलांनो, हा आहे तुमचा प्लेन टेबल, ही आहे तुमचा यू फ्रेम, यू आकाराची फ्रेम. हा अप्पर आर्म, हा लोअर आर्म. अप्पर आर्मला इथं शार्प पॉइंट दिसतोय का? जिथं तुमच्या शीटवर पॉइंट आहे तिथं हा पॉइंट टेकवायचा आणि अशी यू फ्रेम ठेवायची. यू फ्रेमच्या खाली हुक आहे, बरोबर ते शार्प पॉइंट पासून बरोबर असं व्हर्टिकली खाली असतं. इथं लावायचा प्लम बॉब, म्हणजे हा पॉइंट बरोबर ग्राउंडवर कव्हर होईल का नाही? मग याला म्हणतात यू फ्रेम विथ प्लम बॉब. याच्या मदतीने सेंटरिंग करता येतं. शीतलचा जो पॉइंट आहे शीटचा, तो व्हर्टिकली कॅरी करता येतो ग्राउंडवर. आता कळालं का? ओके. बघा आता नेक्स्ट 7 नंबरचा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन 4 युजेस ऑफ कंटूर मॅप. आता जर या कंटूर मॅपचा मी युजेस विचारला तर काय फायदे आहेत, काय यूज काय याचा नेमका? कंटूर मॅप म्हणजे काय? इक्वल इलिव्हेशन असलेले जे पॉइंट्स आहेत त्याला कनेक्ट केलं की कंटूर लाईन तयार होते. आणि अशा कंटूर लाईन असलेला एक नकाशा म्हणजे कंटूर मॅप. कंटूर मॅप मुळे काय होतं? द नेचर ऑफ द ग्राउंड अँड इट्स स्लोप कॅन बी एस्टिमेटेड. जर माझ्या हातात एखाद्या भागाचा कंटूर मॅप आहे तर मी इथं बसून विचार करू शकतो की हा त्या ठिकाणी ग्राउंड असं चढाचं आहे, उताराचं आहे. त्या ठिकाणी ग्राउंडचा स्लोप याचा अंदाज लावता येतो. त्या ठिकाणी ग्राउंडचं नेचर मला इथं बसून कळतं. वी कॅन इमॅजिन द नेचर ऑफ ग्राउंड अँड स्लोप ऑफ द ग्राउंड बाय ऑब्झर्विंग द कंटूर मॅप. कंटूर मॅप कडे पाहून सांगू शकतो ग्राउंड कसं आहे, तिथे फार जास्त चढ आहे की उतार आहे, फार जास्त अंडुलेशन्स आहेत का, हे इथं बसून कळतं. पहिला पॉईंट कळाला. पुढचा, अर्थवर्क कॅन बी एस्टिमेटेड फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग प्रोजेक्ट लाईक रोड वर्क, रेल्वे वर्क, कॅनल, डॅम.
जेव्हा सिव्हिल इंजिनियर कुठे रेल्वेचं काम करतोय, कॅनलचं काम करतोय, डॅमचं काम करतोय, तर तिथं लय माती काम करावं लागतं. मग नेमकं त्या ठिकाणी किती माती काढावी लागेल किंवा किती माती आणून त्या ठिकाणी टाकावी लागेल, याला म्हणतात अर्थवर्क. अशा अर्थवर्कचं इस्टिमेशन करता येतं जर तुमच्याकडे कंटूर मॅप येतं. कळालं? गॉट इट? नेक्स्ट, इट इज पॉसिबल टू आयडेंटिफाय सुटेबल साइट फॉर एनी प्रोजेक्ट फ्रॉम द कंटूर मॅप. कंटूर मॅप मुळे मला एखादा डॅम डिझाईन करायचा आहे, तर त्या डॅमसाठी ही साईट सुटेबल आहे का, हे मी कंटूर मॅपच्या मदतीने ठरवू शकतो. कंटूर मॅप माझ्याकडे असेल तर डॅमसाठी ही साईट सुटेबल आहे का हे ठरवू शकतो. कंटूर मॅपच्या मदतीने माझ्या कुठल्याही सिव्हिल इंजिनिअरिंगच्या प्रोजेक्ट करता ही साईट सुटेबल आहे का हे मी ठरवू शकतो. बरोबर? इट इज पॉसिबल टू आयडेंटिफाय द सुटेबल साईट फॉर एनी सिव्हिल इंजिनिअरिंग प्रोजेक्ट विथ द हेल्प ऑफ कंटूर मॅप टू डिटरमाइन द इंटरव्हिजिबिलिटी बिटवीन 2 पॉइंट. मी इथे उभा आहे, माझ्या हातात कंटूर मॅप आहे, पॉइंट ए ची हाईट दिली, पॉइंट बी ची हाईट दिली आणि कंटूर मॅप मध्ये पॉइंट ए पॉइंट बी पाहिला. मी इथं बसून सांगू शकतो की पॉइंट ए वरून पॉइंट बी दिसेल का, पॉइंट बी वरून पॉइंट ए दिसेल का. म्हणजे थोडक्यात काय, इंटरव्हिजिबिलिटी बिटवीन द पॉइंट्स कॅन बी इस्टिमेटेड विथ द हेल्प ऑफ कंटूर मॅप. 2 पॉइंटची इंटरव्हिजिबिलिटी तुम्ही इथं बसून सांगू शकता जर तुमच्याकडे कंटूर मॅप आहे. टू ड्रॉ द लॉन्जिट्युडनल सेक्शन अँड प्लॅन ऑफ गिवन मॅप. दिलेल्या मॅपचा प्लॅन काढण्याकरता, दिलेल्या मॅपचं लॉन्जिट्युडनल सेक्शन काढण्याकरता, रोड आहे ना, रोड किती लांब असतो, खूप लांब असतो, मोजता येत नाही एवढा लांब असतो, इनफायनाइट लांब असतो रोड. बरोबर ना? आता त्याची सेंटर लाईन जी ना, रोडची सेंटर लाईन, ती रोडला कशी असते, पॅरलल, त्याला म्हणतात लॉन्जिट्युडिनल लाईन. अशी लॉन्जिट्युडिनल लाईन तुम्हाला ड्रॉ करता येते किंवा आयडेंटिफाय करता येते विथ द हेल्प ऑफ कंटूर मॅप. टू मेजरमेंट ऑफ ड्रेनेज एरिया. एखाद्या भागात मला ड्रेनेज टाकायचे, ड्रेनेज म्हणजे गटराची लाईन टाकायची, ड्रेनेज लाईन टाकायचे, तर ड्रेनेज लाईन टाकण्याकरता माझ्याकडे कंटूर मॅप पाहिजे. कस काय? जर ड्रेनेज लाईन टाकायची तर उतार पाहिजे त्या जागेत, नसेल उतार तर उतार तयार करायला खर्च वाढतो. मग जर मला असं वाटतं की ह्या पार्ट मधून उतार आहे तर मी बरोबर त्या डायरेक्शननीच टाकणार माझी ड्रेनेज लाईन. लक्षात ठेवा, ड्रेनेज लाईन टाकण्याकरता सुद्धा कंटूर मॅप लागतो. पुढे, टू कॅल्क्युलेट द रिझर्वायर कॅपॅसिटी. एखादा रिझर्वायर, एखादा डॅम आहे, ते किती पाणी स्टोअर करू शकतं, त्याची कॅपॅसिटी काय आहे, एखाद्या धरणात किती पाणी बसू शकतं, त्याची कॅपॅसिटी काय आहे, पॉवर सेव्हिंग कॅपॅसिटी काय आहे, वॉटर सेव्हिंग कॅपॅसिटी, ती फाइंड आउट करायला कंटूर मॅप लागतो. आणि टू फाइंड द इंटरसेक्शन ऑफ सरफेसेस अँड मेजरमेंट ऑफ अर्थवर्क. 2 सरफेस एकमेकाला इंटरसेक्ट करतात का हे तुम्हाला कंटूर मॅपने कळतं. आणि एखाद्या ठिकाणात किती माती काम करायचं, किती माती बाजूला काढायची, किती माती आणून टाकायची, हे ठरवता येतं कंटूर मॅपच्या मदतीने. कारण तुम्हाला हाईट माहित असते, एलिव्हेशन माहित असतं. कळाले युजेस? फक्त ऐकू नका, समजून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ड्रॉ द नीट स्केच ऑफ कंटूर रिज लाईन व्हॅली लाईन. रिज लाईन आणि व्हॅली लाईन काढायची तुम्हाला कंटूर मॅपच्या मदतीने. आता रिज लाईन म्हटलं ना, रिज लाईन आणि व्हॅली लाईन, इकडे पहा, कंटूर लाईन क्रॉस रिज और व्हॅली लाईन ऍट राईट अँगल. कंटूर मॅप राईट अँगल मध्ये कन्वर्ट होतात. कंटूर मॅप राईट अँगल मध्ये कन्वर्ट होतो जेव्हा रिज लाईन किंवा व्हॅली लाईन येते. बघा बरं, झालं नाही 90 डिग्री ते असं, इकडे पण झालं नाही 90 डिग्री. म्हणजे कंटूर लाईन 90 डिग्री टर्न होते जेव्हा रिज लाईन किंवा व्हॅली लाईन येते. इफ हायर व्हॅल्यूज इन साइड, जर आतल्या भागात हायर व्हॅल्यू असतील तर त्याला काय म्हणतात, रिज. आतल्या भागात जर हायर व्हॅल्यूज असतील तर त्याला काय म्हणतात, रिज. याच्या आत आहे, याच्या आत आहे, याच्या आत आहे, व्हॅल्यू वाढत चालल्या का नाही, याला म्हणतात रिज लाईन. जर इंटरनल साइडला व्हॅल्यू इन्क्रीज होत चालल्यात, असं व्हायचं याच्या आत, याच्या आत, याच्या आत, याच्या आत, तर त्याला म्हणतात रिज लाईन. आणि जर समजा हायर व्हॅल्यूज आउटसाइडला आहे, इफ हायर व्हॅल्यूज आर आउटसाइड द बेंड, तर बघ याच्या बेंडच्या बाहेरच्या बाजूला व्हॅल्यू वाढली, पहा परत पुढच्या भागात व्हॅल्यू वाढली, बेंडच्या आउट साइडला परत व्हॅल्यू वाढली, हा जो बेंड आहे त्याच्या बाहेरच्या भागात व्हॅल्यू वाढत चालली, याला म्हणतात व्हॅली लाईन. कळलं? हायर व्हॅल्यूज जर इन साइड असतील, इनर साइड, तर रिज लाईन, आणि हायर व्हॅल्यूज जर आउटर साइडला असतील तर व्हॅली लाईन. आणि ही फिगर काय डाऊट, कंटूर मॅप या. नेक्स्ट आहे ऍडव्हान्टेजेस, 4 ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेज ऑफ प्लेन टेबल सर्वेइंग. प्लेन टेबल सर्वेचे फायदे काय? अ फील्ड बुक इज नॉट रिक्वायर्ड फॉर प्लॉटिंग वर्क इज कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ फील्ड वर्क. लक्षात ठेवा, प्लेन टेबल सर्वे असा आहे की जिथं ऑब्झर्वेशन घेतो तिथंच डायग्राम काढतो.
घरी येऊन काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही पडत. थोडक्यात फील्ड वर्क अँड प्लॉटिंग वर्क आर डन सायमल्टेनियसली इन द प्लेन टेबल सर्वे. म्हणजे ऑब्झर्व पण करायचं आणि लगेच ड्रॉइंग करायची तिथंच ग्राउंडवर. परत सेपरेट ऑफिसमध्ये येऊन कुठलाही ऑफिस वर्क करायची गरज नाही. पहिला फायदा याला फील्ड बुकच लागत नाही. फील्ड बुक कधी लागते? याच्यावर नोट डाऊन करायचं, मग घरी येऊन कॅल्क्युलेशन करायचं असं नाही, साईटवरच सगळं. फील्ड बुक इज नॉट रिक्वायर्ड. मिस्टेक्स ऑफ बुकिंग इन द फील्ड बुक अवॉइडेड. कधी कधी फील्ड बुक मध्ये नोट डाऊन करताना चुका होतात. आता फील्ड बुकवर काही नोट डाऊनच करायचं नाही तर चुका व्हायची शक्यताच नाही. मिस्टेक्स पूर्ण अवॉइड होतात. विथ द हेल्प ऑफ चेक लाईन मेजरमेंट एरर्स अँड एरर्स ऑफ प्लॉटिंग कॅन बी रेडिली चेकड. बरं, जर समजा तुम्ही प्लेन टेबल करताय तर तुम्ही चेक लाईन टाकून आहे ना, तुम्ही केलेला जो सर्वे तो बरोबर आहे का हे चेक करू शकता. चेक लाईनच्या मदतीने तुम्ही केलेला जो सर्वे तो तुम्ही चेक करू शकता. चेक लाईन टाकायची आणि प्लेन टेबलने केलेला सर्वे बरोबर आहे का हे तुम्ही चेक करू शकता. म्हणजे थोडक्यात चेक करायला ऑप्शन आहे, कारण आपण केलेला सर्वे बरोबर आहे की नाही चेक करायला पाहिजे ना, त्यासाठी चेक लाईन वापरता येते. Most of the features can be accurately represented as the survey as the features in the view while plotting. जास्त करून जे फीचर्स आहेत ना सर्वेचे, जे काही जास्त करून फीचर्स आहेत ते अॅक्युरेटली प्लॉट करता येतात. फॉर एक्झाम्पल, जेव्हा मी प्लेन टेबल सर्वे करतो, मी असं म्हणू शकतो इकडे ट्री आहे म्हणजे झाड आहे, इकडे टेम्पल आहे म्हणजे इकडे मंदिर आहे, इकडे इलेक्ट्रिक पोल आहे, इकडे बिल्डिंग आहे, रेसिडेन्शियल बिल्डिंग. कळतंय का? म्हणजे तुम्ही हे फीचर शो करू शकता जेव्हा प्लेन टेबल करतात. फॉर एक्झाम्पल, इथं प्लेन टेबल सेट केला, मग मी म्हणू शकतो अरे इकडे 20 मीटरवर इलेक्ट्रिक पोल आहे मॉज आहे, इकडे 10 मीटरवर टेम्पल आहे, इकडे 10 मीटरवर ट्री आहे. म्हणजे तुम्ही फीचर्सला, ग्राउंड फीचर्सला अॅक्युरेटली तुम्ही तुमच्या प्लेन टेबल मध्ये शो करू शकता. हा फायदा आहे. पुढे, दिस मेथड इज सुटेबल इन एरियाज वेअर द लोकल अट्रॅक्शन वेअर द कंपास सर्वे विल नॉट बी रिलायबल. ज्या ठिकाणी प्रिझमॅटिक कंपास वापरता येत नाही, ज्या ठिकाणी प्रिझमॅटिक कंपास कुठं वापरता येत नाही, ज्या ठिकाणी आजूबाजूला लोखंडी वस्तू आहे, म्हणजे टॉवर लाईन आहे, ज्या ठिकाणी आजूबाजूला इलेक्ट्रिक पोलची लाईन आहे, मग प्रिझमॅटिक कंपासचं रिडिंग चुकतं. मग ज्या ठिकाणी प्रिझमॅटिक कंपासला लोकल अट्रॅक्शन मिळतं त्या ठिकाणी तुम्ही जिथं प्रिझमॅटिक कंपास यूज करू शकत नाही त्या ठिकाणी तुम्ही प्लेन टेबल सर्वे वापरू शकता. ज्या ठिकाणी बाकीचे इन्स्ट्रुमेंट वापरता येत नाही त्या ठिकाणी प्लेन टेबल सर्वे वापरा. हा एक रिलायबल आहे. अतिशय स्मॉल स्केलवर जर तुम्हाला नकाशा तयार करायचा आहे, 4-5 एकर वावर आहे, तुम्हाला त्याचं आहे ना हे करायचंय, मॅप काढायचा आहे 4-5 एकर वावराचा, तर कमी एरिया आहे, तुम्ही प्लेन टेबल सर्वे वापरा. पण तुम्ही म्हणले 100 एकर वावर आहे आणि प्लेन टेबल सर्वे करायचा आहे, तरी नाही होणार. मग ते स्मॉल स्केल सर्वेसाठी सुटेबल आहे. थोडक्यात काय की ज्या ठिकाणी प्रिझमॅटिक कंपासला लोकल अट्रॅक्शन मिळतं त्या ठिकाणी तुम्ही हे इझिली वापरू शकता प्लेन टेबल सर्वे. आणि इन्स्ट्रुमेंट इज सिम्पल अँड इझी टू यूज. हे इन्स्ट्रुमेंट जे आहे ना लय सोपं आहे आणि यूज करायला लय इझी आहे. इतकं इझी आहे की याला काही स्किल वगैरे लागत नाही, स्किल्ड लेबर्स लागत नाही, फक्त जस्ट एक थोडंसं नॉलेज लागतं, पण स्किल्ड लेबर्स लागत नाही. सिंपल इन्स्ट्रुमेंट आहे, इझी टू यूज आहे. द ऑफिस वर्क इज ओनली फिनिशिंग ऑफ ड्रॉइंग. ऑफिस मध्ये काही कामच शिल्लक राहत नाही, फक्त तुम्ही जी ड्रॉइंग साईटवर काढली तिला फिनिशिंग टच द्यायचा, एवढंच काम ऑफिस वर्क मध्ये येतं. इट इज सुटेबल फॉर मॅग्नेटिक एरियाज. ज्या भागामध्ये आजूबाजूला लोखंडी वस्तू असतात तिथं प्रिझमॅटिक कंपास चालत नाही, मग त्या ठिकाणी प्लेन टेबल सर्वे वापरता येतो. म्हणजे जिथं मॅग्नेटिक एरिया आहे त्या भागामध्ये तुम्ही प्लेन टेबल सर्वे वापरा सर्वे करायला, प्रिझमॅटिक कंपास वापरू नका. कळालं? हे झाले त्याचे ऍडव्हान्टेज. डिसएडव्हान्टेज, नंबर ऑफ ऍक्सेसरीज आर टू बी कॅरीड अँड चान्सेस ऑफ द लॉसिंग वन ऑफ द अदर टू आहे. ते काय म्हणतात की प्लेन टेबल सर्वे मध्ये ना लई छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट आहे. बबल ट्यूब आहे, यू फ्रेम आहे, प्लम बॉब आहे, प्लेन टेबल आहे, शीट आहे, पेन्सिल आहे, पट्टी आहे, एलिडेड आहे, एवढे छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट आहे. जेव्हा तुम्ही एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर जाता एखादं तरी इन्स्ट्रुमेंट हरवण्याची शक्यता आहे. हा याचा डिसएडव्हान्टेज. इन्स्ट्रुमेंट इज हेवी अँड क्युबरसम टू कॅरी ड्युरिंग फील्ड वर्क. इन्स्ट्रुमेंट लय जड असतात. कवर जड आहेत कारण ट्रायपॉड स्टँड जड असतं, त्याच्यावर जो प्लेन टेबल आहे तो पण जड असतो. मग एवढे हेवी इन्स्ट्रुमेंट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचे म्हटले का थोडंसं जड जातं, थोडं अवघड जातं. ऍब्सन्स ऑफ फील्ड नोट्स बिकम ग्रेट डिसएडव्हान्टेज ऑफ दिस प्लेन टेबल सर्वे. प्लेन टेबल सर्वेचा सगळ्यात मोठा तोटा हा आहे, जे काम साईटवर केलं तेवढंच फायनली. घरी येऊन तुम्ही चेक नाही करू शकत काय केलं साईटवर, कारण तुम्ही कुठलाही डाटा साईटवर रेकॉर्ड केलेला नाही, डायरेक्ट ड्रॉइंग काढले.
साईटवर कुठलंच ड्रॉइंग तुम्ही ड्रॉ केलेलं नाही, त्यामुळे तुमच्याकडे कुठलाच डाटा नसतो की तुम्ही जे काम केलंय त्याला परत चेक नाही करतायत घरी येऊन. त्यामुळे सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज आहे की तुमच्याकडे कुठल्याच फील्डवरच्या नोट्स किंवा फील्डवरचे रीडिंग नसतात. द वर्क इज नॉट सुटेबल व्हेन अॅक्युरेसी इज रिक्वायर्ड. ही वर्क कधी सुटेबल नसतं जेव्हा अॅक्युरेसी पाहिजे. म्हणजे प्लेन टेबल सर्वे तेवढा अॅक्युरेट नाहीये जेवढा आपल्याला हवाय. प्लेन टेबल सर्वे इज नॉट सो अॅक्युरेट. हे बऱ्यापैकी साधारण आहे, म्हणजे थोडक्यात अॅक्युरेसी कमी आहे प्लेन टेबल सर्वेला. सर्वे कॅन नॉट बी डन इन रेनी सीझन. पावसात कसं काम करायचं शीट घेऊन? पावसाळ्यामध्ये ही मेथड सुटेबल नाही, रेनी सीझन मध्ये वापरायची नाही. का? पाऊस आला तर शीट सगळं ओलं होईल, इन्स्ट्रुमेंट खराब होतील. प्लॉटिंग बिकम्स डिफिकल्ट इन द ब्राईट सन. लईच जर उन्हाळा असेल कडक तर काय होतं, प्लॉट करायला डोळ्याला त्रास होतो, ऊन लागतं. बरोबर आहे का नाही? थोडक्यात काय, लईच ब्राईट सन असेल, सूर्यला चमकत असेल तर तुम्ही प्लेन टेबल सर्वे व्यवस्थित करू शकत नाही. प्लेन टेबल इज सुटेबल फॉर ओपन कंट्री. ज्या ठिकाणी लई जंगल आहे, खूप झाडं आहेत, खूप जास्त घरं आहेत, तिथं प्लेन टेबल सर्वे वापरता येत नाही. पाहणार कसं? मध्ये घर आलं, मध्ये झाड आलं. शक्यतो प्लेन टेबल सर्वे तिथं वापरला जातो ज्या ठिकाणी ओपन एरिया आहे, जिथं झाड नाही, मध्ये काही टेम्पल नाही. ओके, हे झाले त्याचे डिसएडव्हान्टेज अँड डाऊट. आणि लास्ट क्वेश्चन आहे तो, स्टेट द मेथड्स ऑफ ओरिएंटेशन अँड एक्सप्लेन एनीवन. ओरिएंटेशन म्हणजे काय? प्लेन टेबलची जी डायरेक्शन ह्या पहिल्या स्टेशनला होती तीच डायरेक्शन प्रत्येक स्टेशनला राहिली पाहिजे. म्हणजे मी इथं प्लेन टेबल सेटअप केला पहिल्या स्टेशनला, आणि ही जी डायरेक्शन आहे पहिल्या स्टेशनला तीच डायरेक्शन प्रत्येक स्टेशनला राहिली पाहिजे. तीच डायरेक्शन प्रत्येक स्टेशनला राहिली पाहिजे. याला काय म्हणतात? ओरिएंटेशन. बघा, ओरिएंटेशन इज डिफाइंड ॲज द ऑपरेशन ऑफ कीपिंग द टेबल at its successive station parallel to the position occupied by the table at the first station. पहिल्या स्टेशनला जी पोझिशन होती ना प्लेन टेबलची, तीच पोझिशन प्रत्येक स्टेशनला ठेवायची. द पोझिशन ऑक्युपाइड बाय द प्लेन टेबल ऍट फर्स्ट स्टेशन, कीपिंग दॅट पोझिशन ऍट इच सक्सेसिव्ह स्टेशन टू द प्लेन टेबल इज कॉल्ड ॲज ओरिएंटेशन. ओरिएंटेशन म्हणजे काय? पहिल्या स्टेशनला जी पोझिशन होती ना तीच पोझिशन ठेवायची प्रत्येक स्टेशनला. मग पहिल्या स्टेशनला जर इकडे नॉर्थ डायरेक्शन होती तर प्रत्येक स्टेशनला नॉर्थ डायरेक्शन इकडे झाली पाहिजे. असं नको व्हायला की इकडे गेली नॉर्थ डायरेक्शन, मग ते सगळं चुकल. पहिल्या स्टेशनला फर्स्ट स्टेशनला तुमच्या टेबलची जी काही पोझिशन होती तीच पोझिशन प्रत्येक सक्सेसिव्ह स्टेशनला तुम्हाला काय करायची आहे? प्रोव्हाइड करायची आहे. मग प्रत्येक स्टेशनला पहिल्या स्टेशनला असलेली पोझिशन प्रोव्हाइड करायचं जे ऑपरेशन आहे त्याला म्हणतात ओरिएंटेशन. कळालं? ओरिएंटेशन. ओरिएंटेशन करण्याच्या दोन मेथड आहेत, बॅक साइट मेथड आणि मॅग्नेटिक निडल मेथड. मी मॅग्नेटिक निडल मेथड तुम्हाला सांगतो. इकडे बघ, आता समजा हे ट्रायपॉड स्टँड आहे, हा टेबल आहे, टेबलवरती शीट लावलंय. आता मी काय केलं, पहिलं स्टेशन आहे बरं का, पहिलं इथं मी मॅग्नेटिक निडल ठेवला आणि नॉर्थ डायरेक्शन मॅग्नेटिक निडलनी दाखवली. मॅग्नेटिक कंपास नॉर्थ डायरेक्शन शो करते का नाही? मग नॉर्थ डायरेक्शन इकडे आली. आता मी माझं हे सगळं प्लेन टेबल उचलला आणि इथं आणला आणि आता नॉर्थ डायरेक्शन ऑलरेडी मार्क केलेली आहे का नाही? केलेली नाही. इथं आता त्या नॉर्थ डायरेक्शन वर ठेवायचं मॅग्नेटिक निडल आणि तोपर्यंत प्लेन टेबल हलवायचा जोपर्यंत तुम्ही इथं मार्क केलेली जी नॉर्थ डायरेक्शन आहे ती शो होत नाही. इथं प्लेन टेबल तुम्हाला मूव्ह करायचं आहे, तोपर्यंत मूव्ह करायचा जोपर्यंत पहिल्या स्टेशनला मार्क केलेली नॉर्थ डायरेक्शन मॅग्नेटिक निडल शो करत नाही तोपर्यंत. मग जर तसं शो झालं तर समजून घ्या पाठीमागं जी पोझिशन होती तीच पोझिशन इथं आली. या पहिल्या पोझिशनला ही नॉर्थ डायरेक्शन होती तर दुसऱ्या पोझिशनला बी तीच नॉर्थ डायरेक्शन राहिली पाहिजे. त्यासाठी आपण मॅग्नेटिक निडलचा वापर केला, म्हणून या मेथडचं नाव आहे ओरिएंटेशन बाय मॅग्नेटिक निडल. इन दिस मेथड मॅग्नेटिक नॉर्थ पोल इज ड्रॉन ऍट द फर्स्ट स्टेशन. या याच्यात काय करतात, पहिल्या स्टेशनवर ना मॅग्नेटिक नॉर्थ पोल दाखवून देतात, मॅग्नेटिक नॉर्थ डायरेक्शन दाखवून देतात. दाखवली नंतर हे इन्स्ट्रुमेंट उचलून इकडे नेलं मी दुसऱ्या स्टेशनला. आता इथं नॉर्थ डायरेक्शन ऑलरेडी मार्क केलेलं आहे. मग इथं काय करायचं, त्या नॉर्थ डायरेक्शनवर मॅग्नेटिक निडल ठेवायची आणि तोपर्यंत आपला टेबल हलवायचा, असा मूव्ह करायचा.
तोपर्यंत तुमचं टेबल मूव्ह करायचा जोपर्यंत मॅग्नेटिक निडल तुम्ही ड्रॉ केलेली नॉर्थ डायरेक्शन शो करत नाही. हे बघा, टेबल इज शिफ्टेड टू द स्टेशन बी, सेंटरिंग केलं, लेवलिंग केलं, नंतर ट्रप कंपास घ्यायची तुमची मॅग्नेटिक निडल आणि तुम्ही ड्रॉ केलेली जी लाईन आहे ना नॉर्थ डायरेक्शनची त्याच्यावर ट्रप कंपास ठेवायची आणि अशा पद्धतीने प्लेन टेबल तोपर्यंत मूव्ह करायचा जोपर्यंत ड्रॉ केलेली नॉर्थ डायरेक्शन मॅग्नेटिक निडल शो करत नाही. याला काय म्हणतात? मॅग्नेटिक निडल मेथड. एनी डाऊट? ही थोडी इनॅक्युरेट मेथड आहे, आजूबाजूला लोकल अट्रॅक्शन आल्यावर चुकते. काय डाऊट आहेत? ओके, इकडे बघा मुलांनो, युनिट नंबर 5 मध्ये राईज अँड फॉल मेथड आहे. आपल्याला राईज अँड फॉल मेथडचा एक प्रॉब्लेम असा आहे जो युनिट टेस्टला फार महत्वाचा आहे. काही स्टाफ रिडिंग दिलेले आहे त्यांनी. स्टाफ म्हणजे एक पट्टी असते ज्याच्यावर 0 to 4 डिग्री पर्यंत मार्किंग असते आणि त्या स्टाफवर रिडिंग घेतल्या जातं विथ द हेल्प ऑफ लेवल. लेवल म्हणजे डम्पी लेवल किंवा ऍटो लेवलने ते रिडिंग घेतल्या जातं. त्या स्टाफ रिडिंग तुम्हाला दिलेल्या आहेत क्वेश्चन मध्ये. बरं, तुमचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते शिफ्ट केलं म्हणजे हलवलंय, चेंज केलंय, जागा त्याची बदलली. कोणत्या कोणत्या स्टेशनला? 4थ्या रिडिंगला, 7व्या रिडिंगला, 10व्या रिडिंगला, 4th, 7th अँड 10th रिडिंगला तुमच्या इन्स्ट्रुमेंटची जागा बदललेली आहे. बर, बेंचमार्क. बेंचमार्क म्हणजे काय? जेव्हा तुम्ही पहिलं रिडिंग घेतलं ना इन्स्ट्रुमेंट सेटअप केल्यावर पहिलं रिडिंग, त्या पहिल्या रिडिंगचं इलिव्हेशन म्हणजे बेंचमार्क दिलंय 150 मीटर. रूल आउट द पेज ऑफ लेवल बुक. एक लेवल बुकचं पेज तयार करा, त्यासाठी टेबल काढा आणि त्या टेबल मध्ये आम्ही दिलेल्या रिडिंग सगळ्या एंटर करा. कॅल्क्युलेट द रिड्यूस लेवल आरएल ऑफ इच पॉइंट. प्रत्येक पॉइंटची आरएल कॅल्क्युलेट करा बाय युझिंग राईज अँड फॉल मेथड. त्यासाठी राईज अँड फॉल मेथड यूज करा. आपला युज्युअल चेक आणि कॅल्क्युलेशन झाल्यावर चेक करून चेक वापरा आणि तुम्ही केलेलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे हे प्रूव्ह करा. क्वेश्चन कळाला? सी इयर सर्व रिडिंग लिहिली आहे बघा. सर्व रिडिंग एका पुढे एक लिहायची बरं का. कितव्या रिडिंगला चेक केलं त्यांनी? हे बघा, टेबल काढताना पहिले इन स्टाफ स्टेशन, मग इन बीएस म्हणजे बॅक साईड, मग इन आयएस म्हणजे इंटरमिजिएट साईड, मग इन फॉरसाईट म्हणजे एफएस. राईज म्हणलं की प्लस, फॉल म्हणलं की मायनस, आरएल म्हणलं की रिड्यूस लेवल, रिमार्क म्हणलं की फॉर्म्युले. बघा आता या ठिकाणी 4th रिडिंग 1 2 3 4 4 रिडिंग आपल्याकडे. पहिलं रिडिंग जे घेतो ना इन्स्ट्रुमेंट सेट केल्यावर ते येतं बेंच बॅक साईट मध्ये आणि 4थ्या रिडिंग नंतर इन्स्ट्रुमेंट बदललंय म्हणजे शेवटचं रिडिंग झालं 4th रिडिंग. 4th रिडिंग कुठं आलं? फॉर साईट मध्ये. पहिलं रिडिंग इथं, 4th इथं, पहिलं आणि 4th इथं. पहिलं बॅक साईट, शेवटचं फॉर साईट आणि मधले 2 इंटरमिजिएट साईट. हे कळाले का? 4 रिडिंग 1 2 3 4. त्याच्यानंतर 7व्या रिडिंगला बदललं, मग 5वं 6वं 7वं 1 2 3. त्यातलं 5वं रिडिंग हे पहिलं इन्स्ट्रुमेंटची जागा बदलल्यावर. मग पहिलं रिडिंग आलं जिथं तुम्ही फॉर साईड घेतला त्याच लाईनला पहिलं रिडिंग, कारण जागा बदलली म्हणून त्याच लाईनला आलं बॅक साईड मध्ये. मग शेवटचं रिडिंग हे बघ हे झालं 0.890. या दोघांच्या मध्ये जे हे कुठं आलं? इंटरमिजिएट साईड. हे बघ 4 झाले ना, 5वं 6वं 7वं. 5वं रिडिंग बॅक साईड, 7वं रिडिंग फॉर साईड आणि या दोघांच्या मधले रिडिंग इंटरमिजिएट साईड. गॉट इट? 10वं रिडिंगला परत चेंज झालं, 9 आणि 10वं हे 7 झाले ना, 8वं 9 आणि 10वं. मग हे रिडिंग परत कुठे येईन? बॅक साईड. पहिलं रिडिंग इन्स्ट्रुमेंटची जागा बदलल्यावर, मधलं रिडिंग आयएस आणि हे रिडिंग फॉर साईट म्हणजे लास्टचं. इकडे पहा, हे झालं पहा 8वं 9 आणि 10वं रिडिंग. इकडे पहा 8वं 9 आणि 10वं रिडिंग. 8वं रिडिंग बॅक साईट म्हणजे पहिलं रिडिंग आणि 10वं रिडिंग म्हणजे इथं इन्स्ट्रुमेंटची जागा बदलली आहे म्हणून फॉर साईट मध्ये. आणि या दोघांनी बीएस आणि एफएसच्या मध्ये जे काही रिडिंग आहे ते सगळे इंटरमिजिएट साईट मध्ये. आणि राहिले खाली 2 रिडिंग, हे 2 रिडिंग. मग आता इथं जागा बदललेली, मग हे झालं बॅक साईट आणि हे झालं फॉर साईट. हे बघा याच्या लाईन मध्ये येईल बॅक साईट आणि हे झालं फॉर साईट. आता इकडे पहा टेबल कसा भरायचा. टेबल येईल ना भरता? तुम्ही म्हणले सर इथं काय येईल? इथं काहीच येणार नाही. ओके, काय डाऊट? आता याच्यात कॅल्क्युलेशन काढा, कॅल्क्युलेटर काढ बाहेर. लई सोपं कॅल्क्युलेशन आहे, लगेच आन्सर येईल, लगेच तुम्हाला 6 मार्क पक्के होतील फायनल एक्झामला सुद्धा. अरे तळतळ करून कोण नाही शिकवित रे, एवढं ध्यान दे. इकडे बघा काय करायचं, पहिल्या रिडिंग मधून दुसरं रिडिंग वजा करा. पहिलं रिडिंग हे 1.655 मायनस 2.740
1.655 मायनस 2.740 किती येतं? मायनस 1.08 मायनस आलं म्हणून या फॉल मध्ये लिहायचं आणि प्लस आलं तर राईज मध्ये लिहायचं. मग किती लिहिणार सांगा? किती आलं? मायनस चिन्ह नाही तर द्यायचं नाही, मायनस चिन्ह नाही तर दिलेलं आहे आपण 1.08. निगेटिव्ह आलं पहिल्यातून दुसरं रिडिंग वजा करायचं, निगेटिव्ह आलं तर फॉल, पॉझिटिव्ह आलं तर राईज. आता इथं काय नाही येणार. आता परत दुसऱ्या रिडिंग मधून तिसरं कर ग. 2.740 मायनस 3.050. दुसऱ्या रिडिंग मधून हे तिसरं रिडिंग सबट्रॅक्ट करा. मायनस आलं म्हणजे फॉल मध्ये लिहायचं 0.310. यातून हे सबट्रॅक्ट केलं 0.310. बरोबर आहे का? हा 0 पुढे 0 असतो बाळा. इथं काय नाही येणार. इकडे बघा आता तिसऱ्या रिडिंग मधून चौथं रिडिंग वजा करा. तिसऱ्या रिडिंग मधून चौथं वजा करा. 3.050 मधून 3.800 सबट्रॅक्ट करा. 0.75 मायनस आलं म्हणून फॉल मध्ये लिहिलं. आता इथं कॅल्क्युलेशन संपलं का? कारण इथं दोन रिडिंग आले म्हणजे इथं 2 रिडिंग आले तिथं रिमार्क मध्ये लिहायचं चेंज 0.1. इथे नाही ते या ठिकाणी ऐका ना, या ठिकाणी काय झालं आता बाळांनो, या ठिकाणी 2 रिडिंग आले की नाही, मग जिथं फॉरसाइट आलं तिथं चेंज पॉईंट झाला म्हणजे तुम्ही इन्स्ट्रुमेंटची जागा बदलली. आता इथं घ्यायचं कॅल्क्युलेशन संपलं. आता हे घ्यायचं, इकडे बघ, आता हे घ्यायचं. आता हे पहिलं रिडिंग आहे तुमचं, पहिल्या रिडिंग मधून हे दुसरं सबट्रॅक्ट करा. 0.375 मायनस 1.555 मायनस 1.80 का 180. ओके. आता या दुसऱ्या रिडिंग मधून हे तिसरं रिडिंग वजा करा. या रिडिंग मधून हे रिडिंग सबट्रॅक्ट करा. या रिडिंग मधून हे रिडिंग सबट्रॅक्ट करा. प्लस मध्ये आलं 0.665 प्लस आलं म्हणून राईज मध्ये लिहायचं, मायनस आलं की फॉल मध्ये लिहायचं. आता इथं परत दुसरं रिडिंग आलेलं आहे मग जिथं फॉरसाइट आलं तिथं झालं चेंज 0.2 म्हणजे इथं इन्स्ट्रुमेंटची जागा बदलली. आता परत पहिलं रिडिंग, आता हे बरं का इथपर्यंत सगळं संपलं. 0.640 मधून 2.840 सबट्रॅक्ट करा. 0.640 मधून 2.840 2.2 का डायरेक्टली सबट्रॅक्ट केलं, मायनस आलं म्हणून फॉल मध्ये. 2.840 मधून 3.215 सबट्रॅक्ट करा. यातून हे सबट्रॅक्ट करा 0.375 मायनस आलं म्हणून फॉल इथं. आता परत इथं आलं म्हणजे फॉरसाइट रिडिंग, इथं चेंज 0.3 फॉरसाइट आलं का चेंज 0.3. आता इथं 1.280 मधून 2.825 सबट्रॅक्ट करा. 1.545 यातून हे सबट्रॅक्ट केलं, मायनस आलं फॉल मध्ये म्हणून इथं. यात राईज अँड फॉलचा कॉलम झालेला आहे तुमचा. काय डाऊट आहे का? फॉरसाइट आलं की पुढे चेंज 0.1 लिहायचं बरं का. आता आरएल च्या बाबतीत बोलू. पहिल्या पॉईंटचे आरएल म्हणजे बेंचमार्क त्यांनी दिलेलाच असतो. पहिल्या पॉईंटचे आरएल म्हणजे बेंचमार्क दिलाय 150.000 मीटर. पहिला पॉइंट हा आहे आणि त्याची आरएल दिलेली आहे, याला म्हणतो मी बेंचमार्क. पहिला पॉइंट हा आहे ना, त्याची आरएल दिली आहे, याला काय म्हणतो मी बेंचमार्क. आता इकडे बघा, आता इकडे बघा रे, जोपर्यंत चेंज पॉइंट येत नाही तोपर्यंत. आता ह्या व्हॅल्यूतून ही व्हॅल्यू वजा करायची. कधी? जर फॉल मध्ये असेल तर ह्या व्हॅल्यूतून ही व्हॅल्यू वजा करायची आणि जर राईज मध्ये असेल तर ह्या व्हॅल्यू मध्ये ही व्हॅल्यू ऍड करायची. आता ही व्हॅल्यू फॉल मध्ये 150 मायनस 1.085 करा. यातून हे सबट्रॅक्ट करा 148.915 आले इथपर्यंत. आता ऐका, या व्हॅल्यूतून ही व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची का ऍड? सबट्रॅक्ट का? फॉल आहे ना, मग या व्हॅल्यूतून ही व्हॅल्यू सबट्रॅक्ट करा, कारण फॉल मध्ये राईज असतं तर प्लस केलं असतं. याच्यातून हे सबट्रॅक्ट करा 148.605. अगेन या व्हॅल्यूतून ही व्हॅल्यू सबट्रॅक्ट करावं लागेल कारण परत फॉल आहे. या व्हॅल्यूतून ही व्हॅल्यू सबट्रॅक्ट करा म्हणजे काय 147.85
एनी डाऊट? आता काय करायचं, इकडे लक्ष द्या. आता इथपर्यंत हाईट आलेली आहे तुमची. जस्ट 1 मिनिट, 1 मिनिट मला चेक करू द्या. इकडे पहा मुलांना, तुम्ही बरोबर करताय. आता इथे यातून परत हे सबट्रॅक्ट करायचं कारण आहे फॉल मध्ये 147.855 मायनस 1.180. यातून हे सबट्रॅक्ट करा, तुम्हाला हे फायनल आन्सर भेटेल. यातून हे सबट्रॅक्ट करा, कारण फॉल मध्ये किती येतं. यातून हे सबट्रॅक्ट करा, बघतच बसताय तोंडाकडे. फायनल आन्सर ओके. आता याच्यामध्ये मला सांगा, हे ऍड करायचं सबट्रॅक्ट. ऍड या व्हॅल्यू मध्ये ही व्हॅल्यू ऍड करायची, कारण ती राईज मध्ये. मग करा आन्सर प्लस 0.665, दिस प्लस 0.665, 147. अगेन 147.34 मधून हे सबट्रॅक्ट करा, कारण हे फॉल मध्ये 145.14. अगेन 145.14 मधून हे फॉल सबट्रॅक्ट करा, कारण हे फॉल मध्ये 14765. अगेन 144.765 मधून हे सबट्रॅक्ट करा, 1.545, 143.22. इथपर्यंत आले. या ठिकाणी टेबल कंप्लीट होतो बरं का. आता ऐका, आपल्याला पाहिजे हा जो राईज आहे, राईज या कॉलमचे ऍडिशन पाहिजे मला. राईज कॉलम मध्ये हा एकच जण आहे, जे काही काय हे का यातून हे सबट्रॅक्ट करायचं होतं. हे अरे यार, कसे रे कॅल्क्युलेशन करता. सांग चल, वेळ कमी वाचतो ना. याच्यातून हे सबट्रॅक्ट करा. 144.76 यातून हे सबट्रॅक्ट कर. इथं पुढे 5 आहे का, यातून हे सबट्रॅक्ट करा. मग काय आता माग चालेल, डोक्यात ठेवू का. 143. हा कस काय 2 येईल राव, बरोबर आहे का 2. आता इकडे लक्ष द्या. अय बाबा बघ इकडे चल. ए बाई थांब, आता सगळं होऊन दे, मग तुझं पाहू. हे कळालं ना कसं करायचं, ते पेपरला करा तुम्ही रॉंग अँड राईट. इकडे बघा चला. ए बाबा तू पार्श, आता मला या बीएच च्या कॉलम मध्ये जे जे नंबर आहे सगळ्यांची ऍडिशन कर. बीएच च्या कॉलम मध्ये जे जे सगळ्यांची ऍडिशन कर, आणि मला इथलची व्हॅल्यू सांग. पुढं तू समेशनच्या कॉलम मध्ये जे जे नंबर आहेत, फॉर साईडच्या कॉलम मध्ये, फॉर साईडच्या कॉलम मध्ये जे जे नंबर त्यांचे ऍडिशन करून मला हे ऍडिशन सांग. तू काय नाव तुझं, इकडे बघ. हे जे फॉल आहे ना, फॉलच्या कॉलम मध्ये जे जे नंबर आहे त्यांचे ऍडिशन करून मला नंबरच व्हॅल्यू सांग. राईटच्या कॉलम मध्ये ऍडिशन मी करतो एकाचे. हा 0.665 झालं माझं. आवरा सांग. पहिल्या कॉलमचं का 3.95, हे का 10.73. समेशन ऑफ बीएस आलं, समेशन ऑफ एफएस आलं, समेशन ऑफ राईज आलं, समेशन ऑफ फॉल. आता सांग बाई. झालं संपलं. मला फक्त या कॉलमचे ऍडिशन सांगा. किती 7.445. ऐका ना, आता ह्या 4 समेशन ऑफ बीएस काढायचं, समेशन ऑफ एफएस. ए गप्रा, याला म्हणायचं समेशन ऑफ बीएस, याला म्हणायचं समेशन ऑफ एफएस, या कॉलमला म्हणायचं समेशन ऑफ राईज, आणि या कॉलमला म्हणायचं समेशन ऑफ फॉल. यात काय डाऊट. इकडे लक्ष द्या. आता आपल्याला चेक वापरायचा आहे, चेकचा फॉर्म्युला.
घ्या चेकचा फॉर्म्युला घ्या. अरिथमॅटिक चेक. आता आपलं कॅल्क्युलेशन झालंय पण आपण केलं ते बरोबर आहे ते चेक करायचं. समेशन ऑफ बीएस मायनस समेशन ऑफ एफएस इज इक्वल टू समेशन ऑफ राईज मायनस समेशन ऑफ फॉल आणि फर्स्ट आरएल मायनस लास्ट आरएल करायचं. जाऊ दे का इकडून तिकडं काय नसतो. मी टीचर आहे मी म्हणतो तसं कर. हा समेशन ऑफ बीएस किती आलं होतं 3.95 आणि एफएस 10.73. 3.95 मायनस 10.73 मॉड्युलस मध्ये काय आन्सर येईल ना याचं ते मला तुम्ही सांगा. चला याचा आन्सर सांग रे. निगेटिव्ह आलं तरी पॉझिटिव्ह करायचं कारण कडेनी मॉड्युलस आहे. 6.78. ओके पहिला भाग झाला. राईज मायनस फॉल समेशन ऑफ राईज होता 0.665 0.665 आणि समेशन ऑफ फॉल होता 7.445. करा कॅल्क्युलेटर चल. 6.78 समेशन ऑफ राईज मायनस समेशन ऑफ फॉल झाला पा. पुढे फर्स्ट आरएल मायनस लास्ट आरएल. फर्स्ट आरएल तर 150 मीटर होतं ना 150 मीटर होता फर्स्ट आरएल. ही पहिली आरएल बेंच मार्कची आणि शेवटची आरएल 143.22 143.22 6. तुम्ही पाहू शकता ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम आलेली म्हणजे आपले मध्ये केलेले सगळे कॅल्क्युलेशन टेबल मधले एकदम ऍक्युरेट आहे. हेन्स ओके ओके अशा पद्धतीने चेक घ्यायचा आणि टेबल कंप्लीट करायचा आहे. काय डाऊट काही डाऊट या लिहून पटकन. चला बाळांनो हिअर इज द लास्ट क्वेश्चन. क्वेश्चन 11 झाले होते क्वेश्चन 12 असेल कदाचित. शेवटचा जो क्वेश्चन आहे तो आहे टेम्पररी ऍडजस्टमेंट ऑफ डम्पी लेवल. डम्पी लेवलची टेम्पररी ऍडजस्टमेंट तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे. 4 मार्कला क्वेश्चन येतो म्हणजे येतो. खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. स्टेप नंबर 1 सेटअप डम्पी लेवल ऑन ट्रायपॉड. ट्रायपॉड स्टँड वरती तुम्हाला डम्पी लेवल सेटअप करायचं आहे. मग याच्यात काय लिहाल रे तुम्ही. पहिली स्टेप काय आहे ट्रायपॉड स्टँड घ्यायचा इक्वल डिस्टन्स वर त्याचे 3 लेग्स घ्यायचे आणि वरती तुम्हाला काय करायचंय थ्रेडच्या अरेंजमेंटच्या याने डम्पी लेवल सेट करायचंय. सेटअप द डम्पी लेवल on tripod stand. Set up the dumpy level on tripod stand at suitable height of 1 meter. At suitable height of 1 meter. 1 मीटर हाईट असती जनरली आपल्या इथे. ठीक आहे या हाईट वर तुम्हाला जनरली 1 मीटर हाईट वर ट्रायपॉड स्टँड घ्यायचा आणि त्यावर डम्पी लेवल सेटअप करायचं आहे. पहिली स्टेप कळाली. स्टेप नंबर 2 पहिली स्टेप झाली. स्टेप नंबर 2 सेंटरिंग. carry out centering with the help of plumb bob attached below the hook of dumpy level. For vertical line
आपल्याला काय करायचंय, सेंटरिंग वर्क कॅरी करायचंय. सेंटरिंग वर्क कॅरी करण्याकरता तुम्ही प्लंब बॉबचा वापर करायचा आहे. प्लंब बॉब कुठं अटॅच केलेलं आहे, कुठं जोडलंय, डम्पी लेवलच्या खालच्या बाजूला जो हुक आहे इथे, तिथे काय जोडलंय, प्लंब बॉब कनेक्ट केलंय दोरीने, आणि जेणेकरून तुमची व्हर्टिकल लाईन बरोबर परफेक्टली व्हर्टिकल होईल डम्पी लेवलची. दुसरी स्टेप कळाली, सेंटरिंगला काय केलं. थर्ड स्टेप, लेवलिंग. लेवलिंग leveling of dumpy level is done. Leveling of dumpy level is done the leveling of dumpy level is done with the help of two bubble tubes. Two bubble tubes placed at right angles to each other. Placed at right angle to each other. तुम्हाला काय करायचंय, डम्पी लेवलचं लेवलिंग करताना, डम्पी लेवलचं लेवलिंग करताना तुम्हाला दोन बबल ट्यूबचा वापर करायचा आहे. या दोन बबल ट्यूब एकमेकींना अशा राईट अँगल मध्ये ठेवलेल्या आहेत, आणि तुम्हाला त्या बबल ट्यूबचे जे बबल्स आहेत ते सेंटरला आणायचे विथ द हेल्प ऑफ लेवलिंग स्क्रू. लेवलिंग स्क्रूच्या मदतीने बबल ट्यूबचा बबल तुम्हाला सेंटरला आणायचा आहे. काय डाऊट? याच्या पुढे याच्यात अजून एक वाक्य लिहा. ब्रिंग द बबल in the center, bring the bubble in the center of its run. Bring the bubble in the center of its run. With the help of leveling screw. With the help of leveling screw. Leveling screwच्या मदतीने तुम्हाला त्या दो बबल ट्यूब मधला जो बबल आहे तो सेंटरला आणायचा आहे. स्टेप नंबर 4, फोकसिंग द आयपीस. फोकसिंग द आयपीस. आता तुमच्या टेलिस्कोप मध्ये क्रॉस हेअर आहे, तो क्रॉस हेअर केसासारखा बारीक असतात त्यामध्ये लाईन्स, त्या लाईन्स एकदम क्लिअर करायच्यात. त्यासाठी जिथे डोळा लावतात तिथे एक बटन आहे, एक स्क्रू आहे, त्याला आयपी स्क्रू म्हणतात. द क्रॉस हेअर्स should be clear and distinct. The crosshair should be clear and distinct, and it is done by IP screw. आयपी स्क्रूच्या मदतीने तुमचे जे क्रॉस हेअर्स आहेत ते तुम्हाला एकदम क्लिअर आणि डिस्टिंक्ट करायचे. क्रॉस हेअर क्लिअर करायला आयपीचा स्क्रू फिरवायचा आहे, जो तुमच्या डोळ्याच्या जवळ येतो. आणि लास्टची स्टेप आहे 5वी स्टेप, फोकसिंग द ऑब्जेक्ट. समोरचा ऑब्जेक्ट आता तुम्हाला बायसेक्ट करायचा आहे, साईट करायचा आहे. त्यासाठी टेलिस्कोपच्या राईट हँड साइडला फोकसिंग नॉब आहे. फोकसिंग नॉब जर तुम्ही रोटेट केला तर एकदम ऍक्युरेट होतो पहा समोरचा. फॉर sighting the object, clearly, rotate the focusing knob.
Focus the object with the help of फोकसिंग स्क्रू. थोडक्यात त्या ऑब्जेक्टला तुम्हाला फोकस करायचं आहे विथ द हेल्प ऑफ फोकसिंग स्क्रू. ओके, समोरचा ऑब्जेक्ट जर बायसेक्ट करायचा आहे तर तुम्हाला फोकसिंग नॉब फिरवायचा आहे. तोपर्यंत फिरवायचा जोपर्यंत समोरचा ऑब्जेक्ट एकदम क्लिअर होत नाही. त्यासाठी फोकसिंग स्क्रू वापरायचा आहे जो टेलिस्कोपच्या राईट हँड साइडला असतो. या आहेत त्याच्या स्टेप्स. एनी डाऊट? तुम्हाला जे क्वेश्चन दिले होते ते सगळे मी क्लिअर करून दिलेत. स्टडी करा, डाऊट आल्यास विचारा. ओके, बाय स्टुडंट्स.